किती मोठी लाईन आहे. जायचं का घरी? पेट्रोल देत आहेत का पण? बापरे, पेट्रोल आहे का पण? पहिली गोष्ट ते ॲक्च्युली उल्हासनगरचे वगैरे सगळे गॅस पाठोपाठ आता पेट्रोलचाही नंबर लागलेला आहे. म्हणजे आमच्याकडे तरी ही सिच्युएशन आलेली आहे. तुमच्याकडे आली आहे की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. त्याच्या आधीनं संध्याकाळी आज खूप कंटाळा आला होता, जरा आळसल्यासारखं वाटत होतं. म्हटलं चला आता 4 वाजलेत, घर तर क्लीन करायला घ्यावं लागेल. म्हटलं आधी स्वतःचं आवरून घेऊया. त्याच्यानंतर किचनमध्ये आले आणि असं कापूर लावून घेतला. मला ह्या कापराचा वास खूप आवडतो आणि फ्रेश पण वाटतं. मग किचनमधली भांडी वगैरे घासून घेतली आणि हॉलमध्ये ना आज मुलांऐवजी मीच काहीतरी काम वाढवून ठेवलं होतं. मग ते सगळं आवरून घेतलं, मस्त झाडू वगैरे मारून घेतला. संध्याकाळसाठी घर रेडी करून घेतलं. हर स्कूलमधून आला होता. आल्यानंतर ना त्यांना दोघांना डोसे खायचे होते. डोस्यांचं पीठ थोडं पातळ झालं होतं, पण त्यांच्यासाठी मस्त असे डोसे बनवून घेतले. आणि आज म्हटलं चला मिस्टरांना सरप्राईज देऊया, कारण मुलं तर माझे ऑलरेडी व्हेजिटेरियन म्हणता येईल आणि मी पण त्याच दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे ना घरामध्ये नॉनव्हेजचं प्रमाण खूप कमी झाले आणि मग मिस्टरांचा प्रॉब्लेम होतो नॉनव्हेज खायचा. मग त्यांच्यासाठी आज चिकन आणलं होतं. मस्त हा मूवी बघत बघत चिकन एन्जॉय केला आणि रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही आलो होतो पेट्रोल भरायला. ज्या पेट्रोल पंपावर हार्डली 2-3 माणसं असतात ना, तिथे आज एवढी मोठी गर्दी आणि एवढी मोठी लाईन लागली होती. हे सगळं बघून आम्ही तिथूनच रिटर्न आलो. चला तर आज पुरते एवढंच. होप सो व्हिडिओ आवडला असेल. बाय.